हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर मेटलर्जी. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ द मेटल्स. तत्पूर्वी आपण बघितलं की मेटलच्या केमिकल रिॲक्शन्स, कोणाकोणासोबत मेटल कशा रिॲक्शन दाखवतो हे आपण बघितलं. जसं आपण बघितलं मेटल्स व्हेन रिॲक्ट विथ ऑक्सिजन इट फॉर्म मेटॅलिक ऑक्साइड अँड मेटॅलिक ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. नंतर आपण बघितलं मेटल्स आर रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म हायड्रोजन गॅस. तिसरं मेटल्स आर रिॲक्ट विथ ऍसिड टू गिव्ह हायड्रोजन गॅस if they are react with HCl hydrochloric acid and H2SO4 sulfuric acid. Then आपण बघितलं रिएक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ऍसिड. त्याच्यातून इन्स्टेड ऑफ हायड्रोजन गॅस NO2 गॅस is liberated, and when it is react with a dilute NO2, sorry, dilute HNO3 nitric acid, then it is liberated NO gas. त्याच्यानंतर आपण बघितलं रिॲक्टिव्हिटी ऑफ द मेटल्स विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल्स. याच्यामध्ये आपण बघितलं की जेव्हा एखादा मेटल दुसऱ्या मेटलच्या सॉल्ट सोल्युशन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा डिपेंडिंग ऑन द रिॲक्टिव्हिटी तो मेटल दुसऱ्या मेटलच्या सॉल्ट सोल्युशन मधून त्या मेटलला बाजूला करतो, डिस्प्लेस करतो आणि स्वतः त्याची जागा घेतो. सो रिएक्शन इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन. पण या रिएक्शन मधून आपल्याला एक गोष्ट समजली की हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा सॉल्ट सोल्युशन मधला जो मेटल आहे हा वीक असेल आणि जो नंतर इन्सर्ट केलेला मेटल आहे हा स्ट्रॉंग असेल, म्हणजे जास्त रिॲक्टिव्हिटी वाला असेल. जसं आपण उदाहरण घेतलं होतं कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये आपण आयर्न नेल डीप केला होता. कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये आपण आयर्न नेल डीप केला होता, बरोबर आहे. आणि झालं काय की हे जे ब्ल्यू कलरचं कॉपर सल्फेट सोल्युशन आहे इट टर्न्स कलरलेस, त्याचा रंग बदलला. याचं रिझन आहे की आयर्नने त्या कॉपर सल्फेटच्या सॉल्ट सोल्युशन मधून कॉपरला बाजूला केलं आणि स्वतः त्याची जागा घेतली. म्हणजे तिथं झालं कोणतं सोल्युशन? फेरस सल्फेट सोल्युशन तयार झालं. गॉट इट? आणि मग यालाच लागून आपण पुढचा पॉइंट बघितला होता म्हणजे रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ द मेटल्स. आपण बघितलं सम मेटल्स आर मोर रिॲक्टिव्ह while some metals are moderately reactive, while some metals are very less reactive. म्हणजे बघा ना, मेटल्स आहेत पण सर्व मेटल्सची रिॲक्टिव्हिटी सारखी नसते. काही मेटल्स हे अत्यंत तीव्र वेगाने रिॲक्ट होतात, काही मेटल्स अत्यंत स्लोली रिॲक्ट होतात, तर काही मेटल्स मध्यम गतीने मॉडरेट स्पीडने रिॲक्ट होतात. मग ह्यावरूनच आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज ठरवली आणि यामध्ये आपण बघितलं की हायली रिॲक्टिव्ह मेटल्स कोणकोणते. त्याच्यामध्ये होता पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, लिथियम, हे सगळे एलिमेंट होते, बरोबर आहे. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, कॅल्शियम असे एलिमेंट होते. तर मॉडरेट रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये कोणते मेटल होते? याच्यामध्ये होता मॅग्नेशियम, त्याच्यानंतर याच्यामध्ये होता ॲल्युमिनियम, नंतर झिंक, नंतर आयर्न, नंतर टीन आणि लीड असे होते. म्हणजे हाय रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये कोण कोण होते? तर याच्यामध्ये होता पोटॅशियम, त्याच्यानंतर लिथियम, सोडियम आणि याच्यामध्ये होता कॅल्शियम. तर मध्यम रिॲक्टिव्हिटी मध्ये, मॉडरेट रिॲक्टिव्हिटी मध्ये मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर होता झिंक, आयर्न, लीड आणि टीन आणि लीड. आणि जे रिॲक्टिव्हिटी सगळ्यात कमी आहे, ज्यांची खूप कमी रिॲक्टिव्हिटी वाले कोण होते? तर याच्यामध्ये होता कॉपर, मर्क्युरी आणि सिल्वर. कॉपर, मर्क्युरी आणि सिल्वर. तर जे मेटल रिॲक्टिव्हिटीज दाखवत नाही, ज्यांना आपण नोबल मेटल असं सुद्धा म्हणतो, ते कोण होते? तर ते होते गोल्ड आणि प्लॅटिनम.
आणि गोल्ड हा नोबल मेटल म्हणून ओळखला जातो. मग रिएक्टिव्हिटी सिरीज नंतर आपण पुढचाही भाग बघितला होता, तो होता रिएक्शन्स ऑफ मेटल विथ नॉन मेटल्स. रिएक्शन्स ऑफ मेटल विथ नॉन मेटल. बघा आपल्याला माहिती आहे की नोबल गॅसेस जे आहेत, ग्रुप नंबर 18 एक्स्ट्रीमली राईट हँड साइडला जो ग्रुप आहे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये, ग्रुप नंबर 18, ह्या ग्रुप मधले एलिमेंट हे नोबल गॅसेस किंवा आयडियल गॅसेस म्हणून ओळखले जातात. इनर्ट गॅसेस म्हणून ओळखले जातात. सॉरी, इनर्ट गॅसेस किंवा नोबल गॅसेस. हे जे नोबल गॅसेस आहे हे कोणासोबतच रिॲक्ट होत नाही. रिझन, त्यांची आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यांचं आउटरमोस्ट शेल जी आहे ती फुलफिल असते. त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. बाकीचे जे उरलेले सगळे 17 ग्रुप आहे यामधले एलिमेंट्स मेटल नॉन मेटल मध्ये कॅटेगराइज होतात. ह्यामध्ये काही एलिमेंट्सच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतात, जसं 1, 2, 3. तर काही एलिमेंटच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 5, 6, 7 असे इलेक्ट्रॉन्स असतात. मग मेटल्स आणि नॉन मेटल्स हे जनरली त्या नोबल गॅसेस पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. नोबल गॅसेस पर्यंत जाण्यासाठी मेटल त्यांचे आउटरमोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन लूज करतात, देतात, आणि कॅटायन म्हणून ते फॉर्म होतात. बरोबर आहे की नाही? तर दुसरीकडे नॉन मेटल हे त्यांच्यामध्ये 5, 6, 7 इलेक्ट्रॉन असतात. ते उर्वरित इलेक्ट्रॉन घेतात, म्हणजे 1, 2 किंवा 3 हे इलेक्ट्रॉन ते घेतात दुसऱ्याकडून आणि स्वतःवरती निगेटिव्ह चार्ज म्हणजेच ते अनायन म्हणून तयार होतात. आणि आपल्याला माहिती आहे देअर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन अँड अनायन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळेच यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार होतो. हे दोघेही आयन्स एकत्रित येतात. कॅटायन जो मेटल पासून बनलेला आहे आणि अनायन जो नॉन मेटॅलिक आयन आहे. मग हा कॅटायन आणि अनायन हे एकमेकांना बाइंड करतात फोर्स ऑफ अट्रॅक्शनने आणि यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार होतो. त्याला आयोनिक बॉन्ड असं म्हणतात. आणि आयोनिक बॉन्ड ने जे कंपाऊंड तयार होतात त्यांना आयोनिक कंपाऊंड्स असं म्हणतात. इन नेक्स्ट लेक्चर ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला आयोनिक बॉन्ड्स विषयी आणि आयोनिक कंपाऊंड विषयी सविस्तर माहिती घ्यायची. मागच्या इयत्तेमध्ये सुद्धा लास्ट इयरला सुद्धा तुम्ही आयोनिक बॉन्ड बद्दल माहिती घेतलेली आहे, तुम्हाला याची कल्पना आहे. मग याचं एक उदाहरण पण आपण घेतलं होतं बघा, की काय, सोडियम क्लोराईड. सोडियम हा मेटल आहे, क्लोरीन हा नॉन मेटल आहे. मग सोडियमची रिएक्शन जेव्हा क्लोरीन सोबत होते, आता बघा सोडियम हा सॉलिड स्टेट मधला मेटल आहे, तर क्लोरीन हा गॅस आहे. ठीक आहे, हजार्डस गॅस आहे, तो काही साधा सुद्धा गॅस नाही आहे, तो पॉइझनस गॅस आहे. ठीक आहे. मग क्लोरीन आणि हा मेटल सोडियम जो की अत्यंत रिएक्टिव्हिटी वाला मेटल आहे, इट इज हायली रिएक्टिव्ह. आपण आताच रिएक्टिव्हिटी सिरीजचा उल्लेख केला. मग जेव्हा सोडियम आणि क्लोरीनची रिएक्शन होते त्याच्यापासून आयोनिक कंपाऊंड तयार होतो जो आहे सोडियम क्लोराईड, NaCl. आणि तो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वापरतो. तो काहीच हजार्डस नाहीये किंवा तो काहीच एक्सप्लोजिव्ह नाहीये. बरोबर की नाही? सोडियम क्लोराईड आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये याचा उपयोग करत असतो, नाही का? मग आयोनिक कंपाऊंड असा तयार होतो. याच्या पुढचा जो मुद्दा आजच्या लेक्चर पासून आपल्याला सुरुवात करायचा आहे तो म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. जसं आपण बघितलं की मेटल्सची रिएक्टिव्हिटी आहे, मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या आपण आणि मेटलच्या केमिकल प्रॉपर्टीज पण बघितल्या, तशा आता नॉन मेटलच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहे. नॉन मेटल्स हे असे इलेमेंट्स आहेत की ज्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी मध्ये सिमिलॅरिटी नाहीये. देयर इज नो सिमिलॅरिटी बिटवीन द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल्स. नॉन मेटल्स आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स. जसं आपण बघितलं होतं बघा मेटलच्या बाबतीत, मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट बिकॉज they lose the electron and forms positive charge on them. बरोबर आहे की नाही? तसंच नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह बिकॉज दे accept the electron, they gain the electrons from other and to form negative charge on them. That's why they are called as a electronegative elements. Now
from this negatively charged ion, because they accepting the electron from the other element, right? And hence they are called as a electronegative. Now how they are react with other elements, मग या नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला बघायची आहे. अर्थातच जशी मेटलची रिॲक्टिव्हिटी कमी किंवा जास्त आहे है ना, काही मेटल्स स्ट्रॉंग रिॲक्टिव्हिटी आहे, खूप लवकर रिॲक्ट करतात, काही मेटल मॉडरेटली रिॲक्टिव्हिटी दाखवतात, तर काही मेटल हे खूप कमी व्हेरी लेस रिॲक्टिव्ह असतात, बरोबर आहे की नाही. तसं नॉन मेटलचं सुद्धा आहे. नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी सुद्धा एकसारखी नाहीये. त्यांच्यामध्ये सुद्धा काही नॉन मेटल असे आहेत जे व्हिगरसली रिॲक्ट होतात, जे पटकन रिॲक्ट होतात, जे क्विक रिॲक्ट होतात सायमल्टेनियसली. काही नॉन मेटल असे आहेत की जे खूप मॉडरेटली रिॲक्ट होतात, मध्यम गतीने, तर काही अत्यंत कमी रिॲक्टिव्ह असतात. ओके, मग यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी सुरू करूयात रिॲक्शन विथ ऑक्सिजन. नॉन मेटलची केमिकल प्रॉपर्टी मध्ये पहिली रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ ऑक्सिजन. जसं आपण ऑक्सिजन मेटलची रिॲक्टिव्हिटी बघितली होती कशासोबत, ऑक्सिजन सोबत, तशीच आपण नॉन मेटलची रिॲक्शन बघणार आहोत आता ऑक्सिजन सोबत. ऑक्सिजन सोबत रिॲक्शन म्हणजे काय, तर सिम्पली तो जो काही घटक आहे, म्हणजे मेटल असो किंवा नॉन मेटल असो, त्याला ऑक्सिजन सोबत बर्न करणे, म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये बर्न करणे. तुम्हाला माहिती आहे ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो. ओके, now see how the non-metals are react with oxygen. Please listen the statement carefully. When non-metals are react with oxygen, they form non-metallic oxide. When non-metals are react with oxygen, they form non-metallic oxide. These non-metallic oxides are generally acidic in nature. These non-metallic oxides are generally acidic in nature, right? In very few cases, the non-metallic oxides are neutral in nature. In very few cases, non-metallic oxides are neutral in nature. खूपच कमी प्रमाणात. आता मराठीत समजून घेऊया त्याला. नॉन मेटलची रिॲक्शन जेव्हा ऑक्सिजन सोबत होते, याला कंबशन म्हणू आपण, आता ज्वलन म्हणूयात आपण. जेव्हा नॉन मेटल हा ज्वलन करतो ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करतो, तेव्हा त्याच्यापासून नॉन मेटॅलिक ऑक्साईड तयार होतात. हे जे नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स असतात ते ऍसिडिक असतात, बरोबर आहे. हे मेटलच्या टोटली अपोजिट आहे बरं का. आपण बघा, लिसन केअरफुली, मेटलचं स्टेटमेंट होतं when metals are react with oxygen they form metallic oxide and metallic oxides are basic in nature. याच्या अपोजिट आहे बघा, नॉन मेटल्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन दे फॉर्म नॉन मेटॅलिक ऑक्साइड अँड नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर acidic in nature. For example, please see the reaction. For example, carbon plus oxygen, याचं झालं कंबशन. कंबशन म्हणजे काय, ज्वलन. आणि आपल्याला काय मिळालं, CO2, कार्बन डायऑक्साइड. म्हणजे बघा, कार्बन नॉन मेटल आहे आणि ऑक्सिजन गॅस आहे, दोघांचं रिॲक्शन झाली आणि CO2 गॅस तयार झाला, हा नॉन मेटॅलिक ऑक्साइड आहे. दुसरं एक उदाहरण बघा की सल्फर प्लस ऑक्सिजन कंबशन SO2, सल्फर डायऑक्साइड. आता बघा हे गॅसेस आहे म्हणून मी पॅरोने दाखवतो, ठीक आहे. मग हे गॅसेस आहे आणि हे दोघही कसे आहे, ऍसिडिक आहे. कसं यांचं नेचर, ऍसिडिक आहे. नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. तर जे मी म्हटलं होतं की इन व्हेरी फ्यू केसेस, फक्त काय बघा समजून घ्या, ट्वाइस ऑफ C प्लस O2 याला म्हणतात इनकम्प्लीट कंबशन. इनकम्प्लीट कंबशन म्हणजे अर्धवट ज्वलन जेव्हा होतं, अर्धवट ज्वलन जेव्हा होतं तेव्हा कार्बन ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि याच्यापासून तयार होतो ट्वाइस ऑफ CO, कार्बन मोनॉक्साइड. आणि कार्बन मोनॉक्साइड हा न्यूट्रल गॅस आहे.
इट इज न्यूट्रल इन नेचर. कोण? कार्बन मोनॉक्साईड. म्हणजे जनरली non-metals are react with oxygen, they form non-metallic oxide, and these non-metallic oxides are acidic in nature, right? मग ही आहे ऑक्सिजन सोबत रिएक्शन. कोणाची रिएक्शन? नॉन मेटलची. ह्या लेक्चरला आपण इथं थांबूयात आणि भेटूयात पुढच्या लेक्चरला. पुढच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे नॉन मेटलची रिएक्शन वॉटर सोबत, नॉन मेटलची रिएक्शन ऍसिड सोबत, नॉन मेटलची रिएक्शन इतर कंपोनंट सोबत. ठीक आहे. आपण त्या सगळ्या रिएक्शन बघणार आहोत. त्याच्यासोबत आपण आयोनिक कंपाऊंड्स काय असतात ह्याच्याबद्दल पण माहिती घेणार आहोत. पण कधी? पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.